नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर आणि आजपासून आपण सुरुवात करतोय एक नवीन सिरीज ज्यामध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्ड प्लस MST CET ही इंटिग्रेटेड बॅच सुरुवात करत आहोत. पहिले काही लेक्चर तुम्हाला YouTube आणि आपल्या ॲपवरती दोन्हीकडे पण मिळतील. मात्र नंतरचे डिटेलमध्ये हे कोर्सेस आपल्या बायोकिरण या ॲपवरती सर्वांना अवेलेबल असतील. तर तुम्हाला जर हे लेक्चर जर आवडलं असेल तर ॲपवरती जाऊन आजच न्यू कोर्सला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर यूट्यूबवरती बायोकिरण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्ले स्टोअरला जाऊन फ्री टेस्टसाठी बायोकिरण हे ॲप डाउनलोड करा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज स्टार्ट करत आहोत आपण 12th बायोलॉजीचा सिलेबस, ज्यामध्ये आपण आज स्टार्ट करणार आहे फर्स्ट चॅप्टर रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग सुरुवात करूया. मी आहे एके सर आणि तुमचं स्वागत करतो बायोकिरण या युट्यूब चॅनलवरती. तर सगळ्यात महत्वाचं रिप्रोडक्शन. आता या व्हिडिओमध्ये आपण डिटेल बघणार आहे. आपलं जे स्टेट बोर्डचं बुक आहे तर ते आपण लाईन टू लाईन डिस्कस करणार आहे आणि त्याचबरोबर जे एक्स्ट्रा पॉईंट सीईटी साठी गरजेचे आहेत तर ते सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहेत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलंय बघा, रिप्रोडक्शन इज द प्रोडक्शन ऑफ यंग वन्स लाईक पॅरेंट. रिप्रोडक्शन म्हणजे काय? री मीन्स अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा. प्रोडक्शन म्हणजे फॉर्मेशन, म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम आपल्यासारखा नवीन यंगवन तयार करतो, त्याच प्रोसेसला म्हटलं तर रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन जे आहे तर ते लाईफचं किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं एक इसेन्शियल फंक्शन आहे आणि त्यामुळे स्पेसीज डायव्हर्सिटी जी आहे किंवा स्पेसीज मेंटेनन्स जो आहे लाईफमध्ये तर तो होतो. आणि म्हणून प्रत्येक ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या मेथडनी रिप्रोडक्शन करत असतो. आता बघा, रिप्रोडक्शनचे दोन कॅटेगरी आहेत. एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन. पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला इथे चॅप्टरचं नाव दिलंय लोअर अँड हायर प्लांट्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वी मध्ये एक चॅप्टर शिकलो, त्याचं नाव होतं किंगडम प्लांटी. आता प्लांट्स किंगडम मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, किंगडम प्लांटी मध्ये आपण दोन ग्रुप डिस्कस केले. हे थोडंसं रिव्हिजन करूया आपण 11वी मध्ये, कारण हा टॉपिक आपल्याला खूप महत्वाचा आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले दोन प्लांट्स होते, दोन टाईपचे प्लांट्स होते. एकाला म्हटलं क्रिप्टोगॅम्स आणि दुसरं आहे फॅनोरोगॅम्स. ओके, क्रिप्टोगॅम्स आणि फॅनोरोगॅम्स. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, क्रिप्टोगॅम्स म्हणजे लोअर प्लांट्स. मी मिनिंग कडे येणार आहे, एकदा फक्त अल्टरनेटिव्ह नाव लक्षात घेऊ. आणि फॅनोरोगॅम्स दॅट मीन्स द हायर प्लांट्स. हायर प्लांट्स. आता क्रिप्टो, आपण बघा खूप सारं इंटरनेटवरती वाचत असतो क्रिप्टो करन्सी. आता क्रिप्टो करन्सी म्हणजे काय? जिथे प्रत्यक्षात अवेलेबल नाही आहे, मात्र व्हर्च्युअली ती अवेलेबल आहे. ओके, आता इथे सुद्धा क्रिप्टो म्हणजे असे गॅम्स मीन्स गॅमेट. सो क्रिप्टो मीन्स असे गॅमेट की जे कम्प्लिटली डेव्हलप झालेले नाहीये किंवा ट्रू टाईपचे नाहीयेत. सो ज्यांच्यामध्ये ट्रू टाईपचे गॅमेट्स अवेलेबल नाहीये त्यांना म्हटलं तर क्रिप्टोगॅम्स किंवा लोअर प्लांट्स. आता ट्रू टाईपचे गॅमेट्स म्हणजे काय? तर थोडक्यात आपण असंही म्हणू शकतो नॉन सीडेड प्लांट. सो ज्यांना सीड फॉर्मेशन होत नाही ते आहेत क्रिप्टोगॅम्स. आणि हायर प्लांट्स दॅट इज द फॅनोरोगॅम्स. फॅनोरोगॅम्स म्हणजे कम्प्लीट डेव्हलप प्लांट. या फॅनोरोगॅम्सलाच स्पर्मॅटोफायटा असं सुद्धा म्हणतात. ओके, काय म्हटलं आता? स्पर्मॅटोफायटा. आता स्पर्मॅटोफायटा म्हणजे काय? तर असे प्लांट की ज्यांच्यामध्ये सीड फॉर्मेशन झालेलं आहे. आता सीड फॉर्मेशन झालंय म्हटल्यानंतर याचा अर्थ काय? तर हे कम्प्लीट डेव्हलप गॅमेट आहे. ओके, आता पुढे बघूया क्रिप्टोगॅम्स जे आहेत. तर क्रिप्टोगॅम्स तीन प्रकारचे आहेत. अल्गी किंवा थॅलोफायटा आपण म्हणू, ज्याच्यामध्ये अल्गी येतं, लायकेन्स येतं. त्याच्यानंतर दुसरे आहेत ब्रायोफायटा. ब्रायोफायटाला आपण अँफिबियन प्लांट सुद्धा म्हणतो. त्याच्यानंतर आहे टेरडोफायटा. टेरडोफायटा इज द फर्स्ट व्हॅस्क्युलर प्लांट ऑन दी अर्थ. पहिले व्हॅस्क्युलर प्लांट आहे ज्यांच्यामध्ये व्हॅस्क्युलर बंडल्स, पहिले प्लांट असे आहेत जे व्हॅस्क्युलर बंडल फॉर्म झाले होते त्यांच्यामध्ये. व्हॅस्क्युलर बंडल्स म्हणजे झायलेम आणि फ्लोएम झाले होते.
त्याच्यानंतर पुढे जर बघितलं तर फॅनोरोगॅम्स किंवा स्पर्मॅटोफायटामध्ये परत दोन कॅटेगरी आहे. एक आहे जिम्नोस्पर्म आणि दुसरं आहे अँजिओस्पर्म. जिम्नो म्हणजे नेकेड सीड प्लांट, ज्यांच्यामध्ये फ्रूट फॉर्मेशन होत नाही मात्र सीड फॉर्मेशन होत आहे. आणि अँजिओस्पर्म म्हणजे ज्यांच्यामध्ये अँजिओ म्हणजे जसं आपण आपल्या वेन्स बघा, तुम्ही ऐकलं असेल अँजिओप्लास्टी केली किंवा अँजिओग्राफी केली. आता अँजिओ म्हणजे काय, तर थोडक्यात आपल्या बॉडीमध्ये असलेल्या व्हॅस्क्युलर सिस्टम म्हणजे आपल्या शिरा धमन्या म्हणजेच वेन्स किंवा आर्टरीज किंवा कॅपिलरी म्हणजे त्या बॉडीच्या आतमध्ये आहेत. सो इथे सुद्धा काय वर्ड आला, तर अँजिओस्पर्म. अँजिओ म्हणजे आतमध्ये, स्पर्म म्हणजे सीड. सो ज्यांचं सीड हे आतमध्ये आहे, म्हणजे याचा अर्थ बाहेरून काहीतरी लेअर आहे. मग बाहेरून कशाचा लेअर आहे, तर फ्रूटचा. म्हणजे फ्रूटच्या आतमध्ये सीड असेल तर त्याला म्हटलं जातं अँजिओस्पर्म. पण अँजिओस्पर्म तयार होण्यासाठी अगोदर फ्रूट यायला पाहिजे आणि फ्रूट तयार होतं फ्लावर पासून. याचा अर्थ यांनाच आपण फ्लावरिंग प्लांट असं सुद्धा म्हणतो. मग आज आपल्याला या चॅप्टरमध्ये डिस्कस करायचंय लोअर आणि हायर प्लांट मध्ये असलेलं रिप्रोडक्शन. मग आता हे जर आपल्याला डिस्कस करायचं असेल तर यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर सगळ्यात महत्वाचं लोअर प्लांट आणि हायर प्लांट हे कुठले कुठले हे माहिती करून घ्यावं लागेल आणि तेच आपण इथे करून घेतलेलं आहे. सो क्रिप्टोगॅम्स मध्ये 3 ग्रुप, थालोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. आणि फॅनोरोगॅम्स मध्ये 2 ग्रुप, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. पण त्या अँजिओस्पर्म मध्ये परत 2 ग्रुप पडतात, डायकॉट आणि मोनोकॉट. ज्यांच्या सीड मध्ये 2 कॉटिलिडॉन असतात त्यांना आपण डायकॉट प्लांट म्हणतो, आणि ज्यांच्या सीड मध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतं तर त्यांना आपण मोनोकॉट असं म्हणतो. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघूया. आता बघा, आता जिथे आता रिप्रोडक्शन जे आहे तर स्पेसिफिकली आपल्याला हायर प्लांट्स मध्ये आणि लोअर प्लांट्स मध्ये इथे डिस्कस करायचंय की कुठल्या कुठल्या टाईपचे रिप्रोडक्शन आहे. आता बघा, रिप्रोडक्शन जे आहे तर प्लांट मध्ये रिप्रोडक्शन जे होतं तर ते 2 वे मध्ये होतं. एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन आणि दुसरं सेक्शुअल रिप्रोडक्शन. पण प्लांट मध्ये जर आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं असेल तर असेक्शुअल मध्ये सुद्धा 2 टाईप आहेत. एक आहे नॅचरल आणि दुसरं आर्टिफिशियल. नॅचरल आणि आर्टिफिशियल. आर्टिफिशियलचा मिनिंग काय होतो, की जिथे मॅनमेड ऍक्टिव्हिटी आहे, म्हणजे जिथे ह्युमनने काहीतरी इंटरफेअर केलेला आहे आणि जिथे ह्युमनने इंटरफेअर केलेलं असेल तर त्याला म्हटलं तर आर्टिफिशियल. आता नॅचरल मेथड कुठल्या कुठल्या आहेत, तर त्याच्यामध्ये आहे फ्रॅगमेंटेशन किंवा तिथे आहे बडिंग किंवा तिथे आहे बायनरी फिजन किंवा तिथे आहे फ्युजन किंवा जिम्मा कफ फॉर्मेशन. ओके, सो या सगळ्या नॅचरली असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड आहे. आता आर्टिफिशियल मध्ये कुठलं कुठलं आहे, तर आर्टिफिशियल मध्ये येते कटिंग. याला व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन पण म्हटलं जातं, कारण याच्यामध्ये आपण जनरली व्हेजिटेटिव्ह पार्ट यूज करतो, म्हणजे सोमॅटिक सेल असलेल्या बॉडी पार्ट यूज करतो. कारण प्लांट मध्ये असते टुटीपोटेन्सी ऍबिलिटी. टुटीपोटेन्सी म्हणजे काय, तर अशी ऍबिलिटी सेलची का ज्या एका सिंगल सेल पासून पूर्ण प्लांट बॉडी तयार होईल. सो त्याला म्हटलं तर टुटीपोटेन्सी. आणि ही अॅनिमल सेलमध्ये, अडल्ट अॅनिमल सेलमध्ये अब्सेंट असते. ओके, सो आर्टिफिशियल असेक्शुअल रिप्रोडक्शन मेथडमध्ये किंवा व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथडमध्ये कटिंग पहिली मेथड झाली. त्याच्यानंतर दुसरी आहे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग आणि ग्राफ्टिंग म्हणजे कलम करणं. आणि तिसरं आहे प्लांट टिश्यू कल्चर. ओके, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जनरली काय होतं, तर मेल गॅमेट फिमेल गॅमेट बनतात. मेल आणि फिमेल चे गॅमेट जे आहे तर त्यांच्या कॉम्बिनेशननी झायगोट बनतो. आणि याच प्रोसेसला आपण म्हटलं होतं फर्टिलायझेशन.
आणि इथे 50% कॅरेक्टर मेलचे असतात आणि 50% कॅरेक्टर हे फिमेलचे असतात. याचा अर्थ कॉम्बिनेशन ऑफ बोथ पॅरेंट आणि त्यांच्या कॉम्बिनेशननी 100% झायगोट बनतो. मात्र असेक्शुअल रिप्रोडक्शनने असं होत नाही. तर इथे सिंगल पॅरेंट असतो आणि सिंगल पॅरेंट पासून 2 डॉटर ऑर्गॅनिझम तयार होतात. याचा अर्थ या सिंगल पॅरेंटमध्ये हे डॉटर ऑर्गॅनिझम मध्ये असलेले जे काही जिनोम आहे तर त्याच्या 100% जिनोम शेअर केला जातो. याचा अर्थ जे काही ऑफस्प्रिंग बनणार आहे तर ते ऑफस्प्रिंग 100% जेनेटिकली पॅरेंट सोबत मॅच होतात. आणि जेव्हा 100% एखादी इन्फॉर्मेशन सेम असेल तर त्याला आपण एकमेकांच्या म्हणतो क्लोन्स. काय म्हणतो? क्लोन्स. ओके, पुढे डिटेलमध्ये आपण बघूच. पण एक लक्षात ठेवा, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये क्लोन्स तयार होतात, मात्र सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये व्हॅरिएबल गॅमेट तयार होतात, व्हॅरिएबल ऑर्गॅनिझम तयार होतात. आणि इव्होल्युशनसाठी आपल्याला व्हॅरिएबल गॅमेटची रिक्वायरमेंट असते, व्हॅरिएबल ऑर्गॅनिझमची रिक्वायरमेंट असते. आणि म्हणूनच आपण किंवा नेचर सेक्शुअल रिप्रोडक्शनला जास्त प्रेफर करतं, बिकॉज व्हॅरिएशन फॉर्म द इव्होल्युशन. ओके, सो इव्होल्युशन कम फ्रॉम व्हॅरिएशन. कुठलेही म्हणा, मात्र इव्होल्युशन जर व्हायचं असेल तर व्हॅरिएशन पाहिजे. आता डिटेलमध्ये बघूया एक एक, जे आपल्याला स्टेट बोर्डच्या बुकमध्ये दिलेलं आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन काय बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन डज नॉट इन्व्हॉल्व फ्युजन ऑफ 2 कंपॅटिबल गॅमेट और सेक्स सेल. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 2 वेगवेगळे गॅमेट एकत्र येऊन असेक्शुअल रिप्रोडक्शन होत नाही, तर इथे सिंगल पॅरेंट असतो. बघा, इट इज द प्रोसेस ऑफ रिझल्टिंग इन द प्रोडक्शन ऑफ जेनेटिकली आयडेंटिकल प्रोजेनी. बघा, इथे खूप इम्पॉर्टंट वर्ड आहे, जेनेटिकल आयडेंटिकल प्रोजेनी फ्रॉम अ सिंगल ऑर्गॅनिझम. आता जेव्हा एक सिंगल पॅरेंट असेल आणि त्या सिंगल पॅरेंट पासून जर 2 ऑर्गॅनिझम तयार होत असेल जे सुद्धा 100% जेनेटिकली सिमिलर असेल, आयडेंटिकल असेल, सारखे असतील, तर त्यामध्ये जेनेटिक कॅरेक्टर, मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर सगळे जर सारखे असेल तर त्यांना एकमेकांचे आपण काय म्हणतो? क्लोन्स म्हणतो. त्याच्यावरती खूप साऱ्या वेळेस सीईटी मध्ये क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. सो ऑर्गॅनिझम चूज रिप्रोड्यूस असेक्शुअली बाय डिफरंट मेथड. वेगवेगळ्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आहे फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय? तर फ्रॅगमेंटेशन म्हणजे तुकडे होणं. म्हणजे बघा, फॉर एक्झाम्पल हा एकच ऑर्गॅनिझम होता, एकच थ्रेड होता किंवा एकच फिलामेंट होता. फॉर एक्झाम्पल हा अल्गीचा फिलामेंट आहे. आता अल्गीचा फिलामेंट वाढल्यामुळे काय होतं, तर इकडच्या असलेल्या सेलचं आणि इकडच्या असलेल्या सेलचं दोघांचं कम्युनिकेशन खूप जास्त मोठा थ्रेड झाल्यामुळे कम्युनिकेशन लवकर होत नाही. आणि अशा वेळेस काय केलं जातं, तर फ्रॅगमेंटेशन केलं जातं बाय इंट्रिन्सिक फोर्स. म्हणजे प्लांटला किंवा त्या ऑर्गॅनिझमला स्वतःलाच वाटतं की आता आपण सेपरेट झालं पाहिजे. आणि ते काय करतं, तर एखाद्या सेलमध्ये सेल वॉल डिपॉझिट करण्यासाठी जो सेल्युलोज आहे तर तो सेल्युलोज डिपॉझिट करणं बंद करतं आणि त्याच्यामुळे तिथे काय होतं, तर ब्रेकडाऊन होतं. किंवा कधी कधी असंही होतं की मोठा थ्रेड असल्यामुळे एखादा फिश असेल सपोज पाण्यामध्ये, सपोज हा फिश आहे. ओके, आणि या फिशनी याला हिट केलं, धडक दिली, त्याच्यामुळे त्यात तो जो फिलामेंट होता तो 2 पार्ट मध्ये डिवाइड झाला. ओके, सो याला म्हणायचं बाय एक्सट्रिन्सिक फोर्स. जे बाहेरचा कुठला तरी घटक त्यांना फ्रॅगमेंटेशन करण्यासाठी भाग पाडतोय किंवा ते स्वतःहून फ्रॅगमेंटेशन करतायत. तर या दोन्ही पण कंडिशन मध्ये काय होतं, तर एका फिलामेंटचे 2 फिलामेंट तयार होतात. आणि म्हणून यालाच म्हटलं जातं फ्रॅगमेंटेशन म्हणजे सेपरेशन. जनरली कोणामध्ये होतं बघा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कॅन ब्रेक इन टू फ्रॅगमेंट ड्यू टू द वन ऑर अदर रिझन्स. सो खूप सारे रिझन आहेत ज्याच्यामुळे फ्रॅगमेंटेशन होतं. एक्झाम्पल दिले आपल्याला स्पायरोगारा. स्पायरोगारा ही एक अल्गी आहे, जनरली फ्रेश वॉटरमध्ये सापडते आणि त्याच्यामुळे एका फिलामेंट पासून, एका थ्रेड पासून 2 फिलामेंट किंवा 2 ऑर्गॅनिझम सेपरेट होतात, 2 फ्रॅगमेंट पडतात आणि नवीन इंडिव्हिज्युअल म्हणून ग्रो होतात. सो या मेथडला म्हटलं तर फ्रॅगमेंटेशन, मराठीमध्ये त्यालाच म्हटलं जातं तुकडे होणे. पुढे दुसरा एक आहे बडिंग. आता बडिंग समजण्यासाठी मी एक सिंपल एक्झाम्पल देत असतो. बघा, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एखादी गोणी आहे किंवा एखादी बॅग आहे. ओके, गनी बॅग म्हटलं जातं इंग्लिशमध्ये, मराठीमध्ये त्याला गोणी म्हणतात. आता बघा, सपोज यामध्ये तुम्ही काहीतरी फिल करताय. ओके, आणि हा पूर्ण पॅसेज फुल झालाय. तुम्ही त्याला वरून आणखी प्रेस केलं. आता मात्र काय होतं, ही गोणी एक तर फाटते किंवा इकडच्या साईडला अशी ताणली जाते. हो की नाही? सो इथे सुद्धा बघा, एक ऑर्गॅनिझम, एक
एक ऑर्गॅनिझम आहे. सपोज याच्यामध्ये खूप सारं फूड मटेरियल्स असले, आता त्यातला जागा नाहीये ग्रो होण्यासाठी, सो इथल्याच सेल पुढे जातील आणि एक आउटग्रोथ फॉर्म करतील. त्याच्यामध्ये आता नवीन फूड मटेरियल किंवा नवीन ऑर्गॅनल्स वगैरे स्टोअर करायला प्रयत्न करतील. आता त्याच्यामध्ये पूर्ण झालं की पुढे आणखीन ग्रोथ करतील आणि असं करून जो नवीन पार्ट तयार झालाय तर त्याला म्हटलं तर बर्ड. आणि नंतर हा बर्ड जो आहे तर तो पॅरेंट ऑर्गॅनिझम पासून सेपरेट होतो आणि ऍज अ न्यू ऑर्गॅनिझम म्हणून तयार होतो. सो या मेथडला म्हटलं तर बडिंग. ओके, बर्ड फॉर्मेशन. जसं की आपल्या बटाटे असतात बघा, बटाटे जर जास्त दिवस जर तुम्ही ठेवले तर त्याला वरून कोंब येतात की नाही, सो ते सुद्धा बर्डच असतात. ओके, सो इट इज मोस्ट कॉमन मेथड ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. खूप कॉमन मेथड आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची कुठल्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये, जसं की ईस्ट. युजली टेक प्लेस ड्युरिंग फेवरेबल कंडिशन प्रोड्युसिंग वन ऑर मोर आउटग्रोथ. कधी कधी जर फेवरेबल कंडिशन जर असेल तर एकापेक्षा जास्त आउटग्रोथ म्हणजेच बर्ड फॉर्मेशन सुद्धा होऊ शकतात आणि सेपरेट झाल्यानंतर एक न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून फॉर्म होतात किंवा जगतात. पण इथे सुद्धा पॅरेंटल ऑर्गॅनिझम आणि ऑफस्प्रिंग या दोघांचं जेनेटिक मटेरियल 100% सिमिलर असतं आणि म्हणून त्यांना सुद्धा एकमेकांच्या आपण काय म्हणतो, क्लोन्सच म्हणतो. ओके, तर ही गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर पुढे बघा स्पोर फॉर्मेशन. काही ऑर्गॅनिझम मध्ये काय होतं, जसं की इथे आपल्याला एक दिलं एक्झाम्पल क्लॅमाडोमोनास. क्लॅमाडोमोनास हा सुद्धा एक अल्गी आहे. आता हा क्लॅमाडोमोनास जो आहे तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये इथे काय होतं तर एक क्लॅमाडोमोनास असतो. त्या क्लॅमाडोमोनास मध्ये जेवढ्या काही सेल्स असतात तर त्या पॅरेंटल सेल, ज्याला आपण झू स्पोरॅन्जियम म्हटलं जातं, सो हे झू स्पोरॅन्जियम ग्रो होतात. ग्रो झाल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लॅजेला डेव्हलप होतात आणि फ्लॅजेला डेव्हलप झालं की आता मात्र त्यांच्या तिथे ग्रो झाल्यामुळे ते आतमधली जी जागा आहे तर ती पूर्ण मॅच झाली. त्याच्यामुळे आता काय होतं तर तो प्रेशर येतो साईडच्या पॅरेंटच्या सेलवरती आणि पॅरेंटची सेल जी आहे तर ती बस्ट होते आणि पॅरेंटची सेल बस्ट झाल्यामुळे, फुटल्यामुळे आतमधले जेवढे काही क्लॅमेडोमोनासचे जे स्पोर आहेत तर ते बाहेर येतात आणि एक न्यू इंडिव्हिज्युअल म्हणून जगतात. सो त्यालाच म्हटलं जातं स्पोर फॉर्मेशन. एक्झाम्पल दिले आपल्याला क्लॅमेडोमोनास. ओके, त्याच्यामध्ये मोटाईल झू स्पोर असतात. मोटाईल म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणारे आणि हे जाण्यासाठी त्यांना काय असते, फ्लाजेला असते. ओके, आणि इंडिपेंडेंटली ते ग्रो होतात. ओके, सो क्लॅमेडोमोनास हे सुद्धा नाव लक्षात ठेवा, तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन सीईटी मध्ये विचारला जातो. सो अजून खूप साऱ्या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड आहे जे आपल्याला बुकमध्ये दिल्या, जसं की बायनरी फ्युजन. बायनरी फ्युजन म्हणजे दोन सारखे भाग होणं, जसं की पॅरामोशियम मध्ये होतं, अमिबा मध्ये होतं. त्याच्यानंतर कोनिडिया फॉर्मेशन. कोनिडिया फॉर्मेशन स्पेसिफिकली फंजाय मध्ये होतं. कोनिडिया फॉर्मेशन होत असताना कसं होतं बघा, एक सगळ्यात महत्वाचं फंगल हायपी असते. फंगल हायपी म्हणजे एक फंगसचं एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं. थ्रेड लाईक स्ट्रक्चर पासून एक मायसेलियम फॉर्म होतो आणि मायसेलियम थोडासा ग्रो झाल्यानंतर असं एक वरती एक स्ट्रक्चर फॉर्म करतो. आता या वरती स्ट्रक्चर जे तयार झाले तर त्यांच्यापासून पुढे असे बॉल लाईक स्ट्रक्चर ग्रो होतात. ओके, आता जे बॉल लाईक स्ट्रक्चर साठी हा जो सबस्ट्रॅटम तयार झालाय याला म्हटलं जातं कोनिडिओ फोर. कोनिडिओ फोर. आता हा कोनिडिओ फोर जो तयार झालाय तर कोनिडिओ फोर, ओके, कोनिडिओ फोर जो आहे तर त्या कोनिडिओ फोर वरती मॅक्झिमम 8 कोनिडिया तयार होऊ शकतात. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मॅक्झिमम किती होऊ शकतात, 8च होऊ शकतात. सो यांना म्हटलं होतं कोनिडिया. तर जेव्हा कोनिडिया मॅच्युअर होतील, इथून इथून रिलीज होतील, हवेमध्ये जातील, हवेमध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये खूप सारे स्पोर असतील, अप्रॉक्सिमेटली 1000 स्पोर पर्यंत असू शकतात आणि हे हवेमध्ये स्पोर 1000 स्पोर जे आहे तर ते डिपॉझिट केले जातात, रिलीज केले जातात आणि त्यापासून त्या प्रत्येक स्पोर पासून नवीन मायसेलियम तयार होऊ शकतो. ओके, आणि हे होतं पेनिसिलियम मध्ये. आणि म्हणूनच फंगल स्पोर नेचरमध्ये, इयरमध्ये सगळीकडे असतात आणि फंगल डिसीज असेल तर ते झपाट्याने वाढतात. इव्हन आपण ब्रेडचा तुकडा जरी ठेवला तर त्याच्यावरती लगेच फंगस ग्रो होत. ओके, त्याच्यानंतर आहे जेम्युल फॉर्मेशन. जेम्युल फॉर्मेशन हे स्पॉन्जेस मध्ये होतं, जे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे डिटेलमध्ये. त्याच्यामुळे मी इथे डिस्कस करत नाहीये, कारण रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर अॅनिमल्स मध्ये आपल्याला स्पॉन्जेस जे आहे तर त्याचं रिप्रोडक्शन डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे, जेम्युल फॉर्मेशन.
पुढे व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता व्हेजिटेटिव्ह त्याच्या नावातच आहे बघा, व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन म्हणजे बॉडीच्या सेल ज्या आपल्याला यूज करायच्या आहेत रिप्रोडक्शनसाठी. ओके, सो प्लांट काय करतं, तर प्लांट रिप्रोडक्शन होत असताना असेक्शुअली रिप्रोडक्शन जेव्हा होतं आणि त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह पार्ट यूज होतो. आता व्हेजिटेटिव्ह पार्ट यूज होतं याचा अर्थ कुठला तरी एखादा ह्युमन त्याच्यामध्ये इंटरफिअर करतोय. ओके, आणि इथे मॅक्झिमम टाइम म्हणण्यापेक्षा 100% इथे जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट बनतात, जे की पॅरेंट सोबत आयडेंटिकल असेल. याचा अर्थ जर 100% सिमिलर असेल तर हे सुद्धा एकमेकांचे काय झाले, क्लोन्सच झाले. ओके, हे सुद्धा एकमेकांचे काय झाले, क्लोन झाले. सो देर आर ऑल्सो फ्यू मेथड विच विल नॉट अकर नॅचरली इन द प्लांट. प्लांटमध्ये या नॅचरली होत नाही, तर आर्टिफिशियल होतो. सो ऍग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चर एक्सप्लॉइट व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन इन ऑर्डर टू मल्टिप्लाय फ्रेश स्टॉक ऑफ प्लांट. आपण प्लांटचे खूप सारे स्टॉक तयार करण्यासाठी ॲग्रिकल्चरमध्ये म्हणजे शेतीशास्त्रामध्ये आणि हॉर्टिकल्चर म्हणजे उद्यान विद्याशास्त्र म्हणजे जिथे गार्डनिंग केली जाते, तर या क्षेत्रामध्ये आपण नवीन प्लांटचे खूप सारे स्टॉक तयार करण्यासाठी जनरली व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन मेथड वापरतो. आणि ही कशी असते, आर्टिफिशियल मेथड आहे. आर यूज टू प्रपोगेट डिझायर व्हरायटीज अकॉर्डिंग टू ह्युमन रिक्वायरमेंट. द व्हॅरीज मेथड. खूप साऱ्या मेथड्स आहेत, डिटेलमध्ये डिस्कस करूया. सो पहिली मेथड आहे कटिंग. कटिंग मेथडमध्ये काय बघा, आपण खूप साऱ्या लोकांनी गुलाबाच्या काड्या लावलेल्या असतील. गुलाबाच्या काडी लावताना आपण काय करतो, जनरली एक गुलाबाची फांदी घेतो आणि तिला, ही सपोज एक फांदी आहे, तर या फांदीला वरच्या साईडनी स्ट्रेट कट घेतो आणि खालच्या साईडनी असा क्रॉस कट घेतो आणि त्याच्यानंतर ती लावून देतो. त्याच्यावरती कुठली लीफ ठेवत नाही, लीफ काढून ठेवतो, कारण लीफवरती स्टोमॅटा असतील आणि स्टोमॅटामधून वॉटर लॉस होईल आणि म्हणून आपण याच्यावरची लीफ कट करून ठेवतो. आता खालच्या साईडनी तिरका कट का घेतला, जेणेकरून सरफेस एरिया जास्त मिळेल आणि त्याच्यातून वॉटर ऍब्सॉर्प्शन जे आहे, H2O ऍब्सॉर्प्शन जे आहे, तर ते फास्ट होईल. वरच्या साईडला स्ट्रेट कट घेतला कारण सरफेस एरिया कमी झाला पाहिजे, जेणेकरून वॉटर लॉस जो आहे तर तो कमी होईल. त्यानंतर आपण इथे सुद्धा काय करतो, तर गाईच्या शेणाचा गोळा इथे लावून देतो, कावडंक. आता कावडंक वाळल्यानंतर काय होतं, तर पोरस नेचर येतं त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स असतात, ज्याच्यामुळे एअर तर पास होते, मात्र वॉटर लॉस होत नाही आणि त्यामुळे वॉटर जे आहे तर ते स्टोर राहतं आणि काही दिवसांनी इथे एक नवीन लीफ फॉर्मेशन होतं आणि खाली रूट फॉर्मेशन होतं आणि यालाच म्हटलं जातं कटिंग मेथड. बघा, स्मॉल पीस ऑफ एनी व्हेजिटेटिव्ह पार्ट ऑफ अ प्लांट हॅव्हिंग वन ऑर मोर बर्ड्स यूज प्रोपोगेशन. आपण एक छोटासा पार्ट कट केला, स्टेम असेल आणि त्याला आपण लावलं, सो त्याच्यावरती बर्ड्स पाहिजे आणि बर्ड्स तयार झाले, सो त्यालाच म्हटलं तर स्टेम कटिंग. आपण स्टेम कटिंग करू शकतो, जनरली आपण रोजमध्ये करतो, बोगनविलियामध्ये करतो. बोगनविलिया म्हणजे कागदी फुल, रोज म्हणजे गुलाब, यांच्यामध्ये आपण करतो. त्याच्यानंतर लीफ कटिंग सुद्धा करतो. लीफ कटिंग मध्ये सॅन्सवेरिया. रूट कटिंग सुद्धा करतो ब्लॅकबेरी मध्ये, म्हणजे रूट सुद्धा लावतो कटिंग करून किंवा लीफ कट करून लावतो. तर वेगवेगळ्या मेथड अशा आहेत जिथे आपण कटिंग मेथड यूज करतो. त्याच्यानंतर पुढे ग्राफ्टिंग. ग्राफ्टिंग जी मेथड आहे, तर त्यामध्ये जनरली आपण काय करतो, तर ग्राफ्टिंग म्हणजे कलम करणं. आता कलम करणं म्हणजे सगळ्याला माहिती आहे, आपण काय करतो, एका प्लांट जी सुपेरियर व्हरायटी आहे तिला आपण वाईल्ड व्हरायटीवरती ग्राफ्टिंग करतो, कलम करतो त्याचं, जेणेकरून आपल्याला वेगवेगळे प्लांट्स मिळतील. आता तुम्ही ऐकलंही असेल की आपलं जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे इंडियाची ॲग्रिकल्चरमध्ये, ICAR, त्याचा लॉंग फॉर्म आहे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्च, जिचं हेडक्वार्टर आहे पुसा, दिल्लीमध्ये. तर यांनी नवीन काही प्लांट डिस्कवर केले ग्राफ्टिंग थ्रू. सो कसे तयार केले बघा, तर एकामध्ये पोटॅटो घेतलं आणि पोटॅटो प्लांटवरती टोमॅटो प्लांटचं ग्राफ्टिंग केलं. आता जमिनीखाली पोटॅटो मिळत आहेत आणि जमिनीच्या वरती टोमॅटो मिळत आहेत. त्या प्लांटला त्यांनी म्हटलं टोमॅटो प्लांट. असंच ब्रिमॅटो सुद्धा तयार केलं, म्हणजे एक ब्रिंजल म्हणजे वांगे आणि टोमॅटो, एका फांदीला टोमॅटो येतील, एका फांदीला ब्रिंजल येईल आणि हे यालाच म्हटलं ब्रिमॅटो प्लांट.
तो असे नवीन नवीन व्हरायटी सुद्धा आपण डेव्हलप करू शकतो. कमी जागेमध्ये जास्त उत्पादन आपल्याला इथे मिळू शकतो. आता बघा काय ग्राफ्टिंग एकदा बघूया. सो काय बघा, हिअर पार्ट ऑफ टू प्लांट्स आर जॉईन इन सच अ वे दॅट दे ग्रो ॲज अ वन प्लांट. याच्यावरच खूप जास्त क्वेश्चन आहे या लाईनवरच. ओके, दोन वेगवेगळे प्लांट पण कट केले आणि एकच प्लांट आपल्याकडे तयार झालंय, ज्याला आपण काय म्हटलंय, ग्राफ्टिंग. सो इन दिस मेथड स्टेम कटिंग चा एक पार्ट यूज करतो. बघा जनरली इथे आपण दाखवलंय, हा जो एक आहे तर एका प्लांटचा हा पार्ट काढलाय, बर्डचा पार्ट. दुसऱ्या स्टेमवरती स्टेमला इथे कट घेतला, बघा टी शेपचा कट घेतला, त्याची साल बाजूला केली आणि साल बाजूला करून तो बर्ड जो आहे तर तो तिथे टाकला. आता जो रूटचा पार्ट असतो बघा, ओके, एक असतो रूटचा पार्ट, इथे रूट्स आहेत. हा रूटचा जो पार्ट आहे तर याला म्हटलं जातं स्टॉक. ओके, आणि वरती दुसरा एक शूटचा पार्ट याच्यावरती ग्राफ्ट केला जातो, ज्याच्यावरती एखादं लीफ ठेवलं जातं. शक्यतो लीफ काढून टाकतात आणि त्याला म्हटलं जातं सायन. सो जे सायॉनचं प्लांट असेल तर त्याचेच फ्रूट किंवा त्याचेच कॅरेक्टर असलेलं नवीन प्लांट आपल्याला मिळतं. आणि याच्यामध्ये हे मॅच होण्यासाठी इथे पॉलिथिन बॅगने इथे रॅप केलं जातं, जेणेकरून पॉलिथिन बॅगचा एक दोन फायदे आहेत. एक तर म्हणजे कुठे ते मॅच होईल, दुसरं म्हणजे त्याच्यातून वॉटर लॉस होणार नाही किंवा पॅथोजन एंट्री करणार नाही. आणि म्हणून पॉलिथिन बॅग इथे पॉलिथिन बॅगने हे पॅक केलं जातं. ओके, सो हे दोन नावं लक्षात ठेवा. जो शूटचा पार्ट असतो त्याला म्हटलं तर सायॉन, आणि जो रूटचा पार्ट असतो त्याला म्हटलं तर स्टॉक. सो सायॉन आणि स्टॉक इथे. सो याच मेथडला म्हटलं तर ग्राफ्टिंग. आणि इथे आपण बर्ड ग्राफ्टिंग करू शकतो, टी ग्राफ्टिंग करू शकतो, शूट ग्राफ्टिंग करू शकतो, वेगवेगळ्या ग्राफ्टिंगच्या मेथड आहे. ओके, सो ऍपल, पियर, रोज वेगवेगळ्या प्लांटमध्ये ग्राफ्टिंग केली जाते, कलम केला जातो. मँगोमध्ये जास्त करतात किंवा ग्रेप्समध्ये जास्त करतात. त्याच्यानंतर पुढची आणि एक ऍडव्हान्स मेथड आहे, ज्याला म्हटलं तर टिश्यू कल्चर. स्पेसिफिकली प्लांटमध्ये टिश्यू कल्चर होते बिकॉज प्लांटमध्ये एक ॲबिलिटी असते नोन ॲज अ टोटीपोटेन्सी. आता टोटीपोटेन्सी म्हणजे काय, मी अगोदरच सांगितलं की एका सिंगल सेल पासून जर पूर्ण प्लांट बॉडी तयार होत असेल तर त्या प्रोसेसला म्हटलं तर टोटीपोटेन्सी. आणि प्लांटमध्ये सगळ्या सेलमध्ये टोटीपोटेन्सी ॲबिलिटी असते. ह्युमन सेलचा जर विचार केला तर ह्युमन सेलमध्ये जेव्हा झायगोट बनलेला असतो तर 8 सेलच्या स्टेजपर्यंत, 8 सेल स्टेजपर्यंत जो मोरुला असतो तर त्याच्यामध्ये टोटीपोटेन्सी ॲबिलिटी असते. त्याच्यामुळेच ऍक्च्युली आपण डायझायगोटिक ट्विन्स, सॉरी मोनोझायगोटिक ट्विन्स बनू शकतात. तेव्हा मात्र टोटीपोटेन्सी ॲबिलिटी असते, मात्र नंतर टोटीपोटेन्सी ॲबिलिटी नाहीच होते. जर आपण पुढे जर बघितलं तर प्लांटमध्ये टोटीपोटेन्सी ॲबिलिटी आहे आणि त्याच्यामुळे एका छोट्याशा तुकड्यापासून आपण हजारो करोडो प्लांट तयार करू शकतो. आणि म्हणून टिश्यू कल्चर, प्लांट टिश्यू कल्चरलाच आपण मायक्रो प्रपोगेशन सुद्धा म्हणतो. मायक्रो प्रपोगेशन. ओके, कमी जागेमध्ये कमी वेळेमध्ये आपण हजारो करोडो प्लांट तयार करू शकतो. कसे करू शकतो बघूया आपण. इथे दिलंय, अ मेथड बाय विच अ स्मॉल अमाउंट ऑफ प्लांट टिश्यू केअरफुली ग्रोन इन गिवन मेनी प्लांटलेट्स. मायक्रो प्रोपोगेशन मेथड इज ऑल्सो यूज नाऊ अ डे. सो यालाच मायक्रो प्रोपोगेशन म्हटलं जातं. इथे एका छोट्याशा प्लांट पासून खूप सारे प्लांट तयार केले जातात. आता ही जी टिश्यू कल्चर मेथड आहे तर ही तुमच्या पूर्ण सिलेबसमध्ये 3 ठिकाणी येते. एक रिप्रोडक्शन ऑफ लोअर अँड हायर प्लांट्स मध्ये येते, दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजीज इन्हान्समेंट ऑफ फूड प्रोडक्शन चॅप्टरमध्ये येते, आणि तिसरं म्हणजे बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरमध्ये येते. त्याच्यामुळे हा जो टॉपिक आहे तुम्हाला डिटेलमध्ये समजला पाहिजे म्हणून मी आता डिटेलमध्ये घेतोय. बुकमध्ये डिटेलमध्ये दिलेला नाहीये, मात्र मी तुम्हाला डिटेलमध्ये समजून सांगतोय. आता बघा, जनरली काय केलं जातं तर सगळ्यात अगोदर पॅरेंट प्लांट सिलेक्ट केलं जातं. ओके, पॅरेंट प्लांट सिलेक्ट केलं जातं. आता पॅरेंट प्लांट सिलेक्ट कसं केलं जातं तर पॅरेंट प्लांट हे डिसीज रेझिस्टंट पाहिजे, डिसीज फ्री पाहिजे, जेनेटिकली प्युअर पाहिजे, हाय इल्डिंग कपॅसिटी असलेलं पाहिजे. त्याच्यानंतर डिसीजला लवकर डिसीज झालेले नाही, नकोय त्याला. सो असे जे चांगले चांगले कॅरेक्टर असेल, फिजिकल प्युअर पाहिजे, जेनेटिकली प्युअर पाहिजे, हे कॅरेक्टर असलेले एक पॅरेंट प्लांट आपण सिलेक्ट करतो. त्या पॅरेंट प्लांट पासून एक टिश्यू कल्चरसाठी कुठलाही पार्ट आपण सिलेक्ट करू शकतो, ज्या पार्टला आपण म्हणतो एक्स प्लांट. ओके, त्याला आपण म्हटलं तर एक्स प्लांट. आता हे एक्स प्लांट जे आहे, एक्स प्लांट म्हणजे एनी पार्ट ऑफ द प्लांट विच आर यूज फॉर द पर्पज ऑफ टिश्यू कल्चर. ओके, जो पार्ट
पण टिश्यू कल्चरसाठी यूज करणार आहे, मग तो रूटचा असेल, शूटचा असेल, फ्लावरचा असेल, स्टेमचा असेल, किंवा इवन पोलन ग्रेन असेल, किंवा सीड असेल, एम्ब्रियो असेल, एनी पार्ट ऑफ द प्लांट जिथे फक्त लिव्हिंग सेल पाहिजे, तर तो कुठलाही पार्ट आपण एक्सप्लांट म्हणून सिलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला न्यूट्रिएंट मीडिया बनवावा लागतो. न्यूट्रिएंट मीडिया, आता न्यूट्रिएंट मीडिया जे आहे, तर न्यूट्रिएंट मीडिया खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट मीडिया आहे MS मीडिया. ओके, MS मीडियालाच कम्प्लीट मीडिया पण म्हटलं जातं. तुम्हाला खूप साऱ्या वेळेस सिटी मध्ये MS मीडियाचा लॉंग फॉर्म विचारला जातो. MS मीडियाचा लॉंग फॉर्म आहे मुराशिंगे अँड स्कूग मीडिया. हे दोन सायंटिस्टचे नाव आहे ज्यांनी सॉइल मध्ये कंपोजिशन चेक केलं आणि तसा एक मीडिया बनवला. सो त्याला म्हटलं तर मुराशिंगे अँड स्कूग मीडिया किंवा MS मीडिया. जेव्हा कुठल्याही प्लांटला स्पेसिफिक मीडिया माहिती नसतो तेव्हा आपण MS मीडिया वापरतो. ओके, आता MS मीडिया सोडून सुद्धा बाकीचे मीडिया आहेत, जसं की B1 मीडिया, B5 मीडिया, B12 मीडिया, व्हाईट मीडिया. ओके, सो असे खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे मीडिया आहेत. आता जनरली न्यूट्रिएंट मीडियामध्ये काय काय कंपोजिशन असतं बघा. न्यूट्रिएंट मीडियामध्ये जे आहे, न्यूट्रिएंट मीडियामध्ये काय काय हवं, तर बघा न्यूट्रिएंट मीडियामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे आहे तर ते हवं मॅक्रो न्यूट्रिएंट. ओके, मॅक्रो न्यूट्रिएंट. आता मॅक्रो न्यूट्रिएंट म्हणजे असे न्यूट्रिएंट नाही की ज्याची साईज मोठी असेल, तर मॅक्रो न्यूट्रिएंट याचा अर्थ ज्यांची रिक्वायरमेंट प्लांटच्या ग्रोथसाठी जास्त असते त्याला म्हटलं तर मॅक्रो न्यूट्रिएंट. जसं की आपण शेतामध्ये बघा युरिया टाकतो, सुपला टाकतो, पण 1 ग्रॅम युरिया टाकतो का, किंवा आपण 100 ml युरिया टाकतो का, तर नाही. आपण काय करतो, 1 गुणी युरिया टाकतो एका एकरसाठी किंवा 2 गुणी टाकतो. पण हे जास्त प्रमाणात का टाकतो, कारण त्याची रिक्वायरमेंट जास्त आहे, आणि ज्याची रिक्वायरमेंट जास्त आहे तर त्याला म्हटलं तर मॅक्रो न्यूट्रिएंट. त्याच्यानंतर दुसरा जो घटक येतो तर तो येतो मायक्रो न्यूट्रिएंट. आता मॅक्रो न्यूट्रिएंट याचा अर्थ काय, तर ज्यांची रिक्वायरमेंट कमी आहे पण मात्र रिक्वायरमेंट आहे, सो असे काही एलिमेंट आहेत ज्याची रिक्वायरमेंट कमी आहे, सो त्याला म्हटलं तर मायक्रो न्यूट्रिएंट. त्याच्यानंतर तिसरा आहे कार्बन सोर्स. ओके, कार्बन सोर्स. आणि कार्बन सोर्स मॅक्झिमम टाइम्स हा आपण सुक्रोज वापरतो, कारण सुक्रोज ही एकमेव शुगर आहे प्लांटमध्ये जी की मुव्हेबल आहे, आणि म्हणून आपण कार्बन सोर्स जो आहे तर तो सुक्रोज वापरतो. त्याच्यानंतर फोर्थ जे आहे तर ते विटॅमिन्स वापरतो. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरला पाहिजे आपल्याला ग्रोथ रेग्युलेटर. ग्रोथ रेग्युलेटर किंवा त्यालाच फायटो हार्मोन पण म्हणतो आपण. फायटो हार्मोन शॉर्टमध्ये त्यालाच PGR पण म्हटलं जातं, प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. जनरली 2 प्रकारचे वापरतो. हे कंपोजिशन लक्षात ठेवा, कारण याच्यावरती सीटी नीटला दोन्ही पण एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारलेले आहेत. जेव्हा ऑक्झिन सायटोकायनिन पेक्षा जर जास्त असेल तर जनरली रूटचं फॉर्मेशन होतं. जर ऑक्झिन सायटोकायनिन पेक्षा जर कमी असेल तर इथे शूटचं फॉर्मेशन होतं, आणि जर ऑक्झिनचं कॉन्सन्ट्रेशन सायटोकायनिन इतकंच असेल तर जनरली कॅलस बनतो. ओके, कॅलस म्हणजे काय, तर अनडिफरन्शिएटेड मास ऑफ द सेल. फक्त सेलचा एक गोळा आहे, रूटची सेल आहे, शूटची सेल आहे, लीपची सेल आहे, फ्लावरची सेल आहे, असं आपण कुठल्याही प्रकारचं डिफरन्सिएशन नाही करू शकत. सो तेव्हा त्याला एकत्रितपणे आपण म्हटलं तर कॅलस. सो या 3 कंडिशन ज्या आहे तर ह्या लक्षात ठेवा. आपल्याला कुठला पार्ट तयार करायचा याच्यासाठी हे कॉन्सन्ट्रेशन माहिती असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आणखीन एक 6वा एलिमेंट माहिती पाहिजे, इट इज द, कारण मीडिया जर लिक्विड तयार झाला तर त्याच्यामध्ये प्लांट उभं राहील का, नाही, ते पडून जाईल. मग हे पडू नये म्हणून जर सबस्ट्रॅटम कसा पाहिजे, फिक्स पाहिजे. जसं की सॉइल कशी असते, सॉलिड असते की नाही, आणि त्याच्यामध्ये इझिली प्लांट ग्रो होऊ शकतात, इझिली उभे राहू शकतात. मग हे उभं राहण्यासाठी त्यांना सबस्ट्रॅटम फिक्स पाहिजे, आणि सबस्ट्रॅटम जर फिक्स ठेवायचा असेल तर आपला न्यूट्रिएंट मीडिया हा सॉलिड झाला पाहिजे.
आणि म्हणून न्यूट्रिएंट मीडिया सॉलिड करण्यासाठी आपण एक मीडिया एक कंपोजिशन वापरतो नोन ॲज अगार आगार पावडर. यालाच सॉलिडिफाइंग एजंट पण म्हटलं जातं. जनरली अगार आगार पावडर जी आहे तर ती रेड अल्गी पासून काढली जाते. याच्यावरती आतापर्यंत दोनदा नीटला प्रश्न विचारलेला आहे, एकदा सीईटीला विचारलेला आहे. रेड अल्गी पासून काढले जाते. त्यालाच रोडोफायटा म्हटलं जातं. रोडोफायटा. आता हे रोडोफायटाचे दोन एक्झाम्पल आहेत. एक आहे ग्लासिलारिया किंवा जेलिडियम. तर या अल्गी पासून जनरली अगार आगार पावडर काढली जाते. आता न्यूट्रिएंट मीडिया तर तयार झालाय आपला. त्याच्यानंतर आपला एक्सप्लांट पण रेडी आहे, पण यांना आपल्याला स्टरलाइज करणं गरजेचं. आता स्टरलाइज जर करायचं असेल तर जनरली काय वापरतो आपण, तर जनरली आपण वापरतो वेगवेगळ्या मेथड्स. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक्सप्लांट स्टरिलायझेशनसाठी. ओके, एक्सप्लांट स्टरलायझेशनसाठी आपण एक कंपोजिशन वापरतो 0.01% HgCl2, दॅट इज द मर्क्युरी क्लोराइड. मर्क्युरी क्लोराइड वापरतो 0.01%. आणि त्या मर्क्युरी क्लोराइड मुळे आपण मात्र हे जे आहे तर हे कंपोजिशन मध्ये जे आपलं एक्सप्लांट आहे तर ते लेस दॅन 1 मिनिट आपल्याला त्यामध्ये ठेवायचं. कारण 1 मिनिटापेक्षा जर जास्त एक्सप्लांट आपण HgCl2 मध्ये जर ठेवला तर त्याचा न्यूक्लियस डेड होण्याचे चान्सेस असतात, आणि म्हणून लेस दॅन 1 मिनिट आपण तिथे ठेवतो. त्याच्यानंतर दुसरं आहे आपल्याला न्यूट्रिएंट मीडिया स्टरलायझेशन करायचंय. न्यूट्रिएंट मीडिया स्टरलायझेशन. आणि न्यूट्रिएंट मीडिया स्टरलायझेशन साठी आपण वापरणारे ऑटोक्लेव्ह. ओके, ऑटोक्लेव्ह. आता हा ऑटोक्लेव्ह काय, तर याची फिगर मी इथे टाकली होती. बघा इथे मी ऑटोक्लेव्हची फिगर काढलेली आहे. ऑटोक्लेव्ह म्हणजे काय, तर एक प्रेशर कुकर असतो फक्त, ज्याच्यामध्ये इथे प्रेशर मेंटेन होतो आणि याच्यामध्ये आपण न्यूट्रिएंट मीडिया ठेवू शकतो. मात्र कुठली लिव्हिंग सेल असलेला किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम आपण याच्यामध्ये ठेवत नाही, कारण त्याचे डेड होण्याचे चान्सेस असतात. आणि म्हणून न्यूट्रिएंट मीडियामध्ये जर काही पॅथोजन असेल, काही बॅक्टेरिया असेल, काही व्हायरस असेल तर त्याची डेथ व्हावी म्हणून आपण काय वापरतो, तर आपण वापरतो ऑटोक्लेव्ह. आता ऑटोक्लेव्ह मध्ये काय केलं जातं, तर ऑटोक्लेव्ह मध्ये 120 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, 15 LB प्रेशर असतो. आणि या 15 LB प्रेशर जो आहे, LBचा लॉंग फॉर्म आहे लिब्रापुंडो. हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. लिब्रापुंडो हे इज इक्वल टू पाऊंड असतं. सो हे सगळं कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर ते आपण 15 मिनिटसाठी ठेवतो आणि 15 मिनिट नंतर आपण न्यूट्रिएंट मीडिया बाहेर काढतो. त्याच्यानंतर दुसरे एक इन्स्ट्रुमेंट वापरतो आपण, ते म्हणजे लॅमिनार एअरफ्लो. इथे लॅमिनार एअरफ्लोची फिगर दिलेली आहे. लॅमिनार एअरफ्लो म्हणजे काय, तर कॅचेचं एक कॅबिनेट असतं ज्याच्यावरती 2 ट्यूब असतात. एक असतात युव्ही रेजच्या ट्यूब आणि दुसरं असतं आपले फ्लोरोसन्स ट्यूब किंवा एलईडी ट्यूब. आता पुढे हा जो इथे एरिया आहे तर इथे एक ब्लोअर असतो जो कंटिन्युअसली बाहेरच्या साईडला हवा फेकत असतो, जेणेकरून बाहेरून आपण जेव्हा काच ओपन करू तर जेव्हा काम करत असतो तर बाहेरून कुठला पॅथोजन आतमध्ये जाणार नाही. तर हे सगळं वापरण्याच्या अगोदर आपण काय करतो, तर त्याच्यातलं युव्ही लाईट चालू करतो. युव्ही लाईट चालू झाल्यामुळे काय होतं, तर जे काही ऑर्गॅनिझम, जे कुठली सेल असेल, मग तो इट मे बी व्हायरस, इट मे बी बॅक्टेरिया, एनी पॅथोजन, सो त्यामध्ये जनरली असतो ऑक्सिजन. आता ऑक्सिजन वरती युव्ही रेज पडल्यानंतर O2चं कन्व्हर्जन होतं O3 मध्ये, म्हणजे ओझोन मध्ये. आता ओझोन जर बॉडीच्या बाहेर असेल तर आपला तो प्रोटेक्शन करतो, मात्र ओझोन जर आपल्या बॉडीच्या आतमध्ये असेल, म्हणजे सेलच्या आतमध्ये असेल, तर तो त्या सेलमध्ये टॉक्सिक नेचर कॉज करतो आणि त्या सेलची डेथ करतो. आता म्हणूनच आपण आपल्या एखाद्या पॅथोजन मध्ये कुठलीही ग्रोथ होऊ नये किंवा त्याची डेथ होण्यासाठी आपण इथे युव्ही रेज चालू करतो. तर 15 मिनिटसाठी. पण युव्ही रेज जेव्हा लॅबमध्ये चालू असेल तेव्हा तुम्ही तिथे थांबायचं नाही, कारण युव्ही रेज जे तर ते हायली कार्सिनोजेनिक आहे, म्युटेशन कॉज करतात, आपल्याला कॅन्सर होऊ शकतो किंवा आपल्या बॉडीमध्ये असलेला जो जिनोम आहे तर तो चेंज होऊ शकतो. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या नेक्स्ट जनरेशनमध्ये काहीही चेंजेस होऊ शकतात म्युटेशनमुळे. आणि म्हणून आपण लॅबमध्ये जेव्हा युव्ही रेज चालू असेल तर तेव्हा तिथे जायचं नाही किंवा तिथे थांबायचं टाळायचं. त्याच्यानंतर आल्यानंतर बंद करा, 5 मिनिटं तसंच राहू द्या, त्याच्यानंतर यूज करा. जनरली इनॉक्युलेशन करण्यासाठी आपण लॅमिनार एअरफ्लो वापरतो. पुढे इनॉक्युलेशन काय तर ते मी सांगेल तुम्हाला. त्यानंतर
जनरली आपल्याला आपले हात स्टरलाइज करणं पण गरजेचं आहे, कारण आपल्या हातावरती सुद्धा खूप सारे पॅथोजन असू शकतात. आणि कोविडमध्ये आपल्याला भरपूर लोकांना कळालंय की हात वॉश कशाने करतो. येस, आपण वापरतो सॅनिटायझर. आता सॅनिटायझर बनलेलं कशाने असतं, तर ते बनलेलं असतं इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉलने. सो जनरली हात स्टरलायझेशन करण्याच्या मेथडला आपण म्हणतो सरफेस स्टरलायझेशन. आणि सरफेस स्टरलायझेशन जे केलं जातं, ओके, सरफेस स्टरलायझेशन जे केलं जातं, तर ते केलं जातं इथेनॉलने. इथेनॉल त्यासाठी आपण वापरतो 70% इथेनॉल. आता 70% इथेनॉल कसं बनवणार, तर 70 ml इथेनॉल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 30 ml वॉटर टाकायचं. सो हे होईल 70% इथेनॉल, जे आपण सरफेस स्टरलायझेशन साठी वापरतो. त्याच्यानंतर ग्लासवेअर स्टरलायझेशन साठी सुद्धा आपण अल्कोहोल वापरतो. सॉरी, ग्लासवेअर स्टरलायझेशन साठी सुद्धा आपण ऑटोक्लेव्ह वापरतो. ऑटोक्लेव्ह मध्ये आपण ग्लासवेअर स्टरलायझेशन करतो. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट प्रोसेस करायची आहे, ती म्हणजे इनॉक्युलेशन. इनॉक्युलेशन. आता इनॉक्युलेशन म्हणजे काय, तर ट्रान्सफर ऑफ एक्सप्लांट, जो एक्सप्लांट आहे आपला, तो एक्सप्लांट ट्रान्सफर करायचा आपण बनवलेल्या न्यूट्रिएंट मीडियामध्ये अंडर द असेप्टिक कंडिशन, म्हणजे जिथे लॅमिनार एअर फ्लो मध्ये थोडक्यात. सो आपण एक्सप्लांट न्यूट्रिएंट मीडियामध्ये ट्रान्सफर करतो, त्या प्रोसेसला म्हणलं तर इनॉक्युलेशन. सो ट्रान्सफर ऑफ एक्सप्लांट इन टू द न्यूट्रिएंट मीडिया नोन ॲज अ इनॉक्युलेशन. सो इनॉक्युलेशन करतो. तर इनॉक्युलेशन केल्यानंतर आपण त्या बॉटल पॅक करतो. बॉटल किंवा पेट्री प्लेट असेल, बॉटल असेल किंवा टेस्ट ट्यूब असेल, सो त्याच्यामध्ये आपण पॅक केल्यानंतर आपण नेक्स्ट करतो इन्क्युबेशन. ओके, इन्क्युबेशन. इन्क्युबेशन म्हणजे काय, तर आपण त्यांना मेंटेन कंडिशनला ग्रो करायला ठेवतो, ज्याच्यामध्ये टेम्परेचर आहे तर त्यांना देतो 18 to 22 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर ह्युमिडिटी जी आहे, ह्युमिडिटी, तर ह्युमिडिटी देतो आपण 70 to 90%. आणि लाईट जी आहे, तर ती लाईट देतो आपण त्यांना 12 आवर. सो ही कंडिशन आपण मेंटेन ठेवतो. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कॅलस डेव्हलपमेंट होतं. त्याच्यानंतर ते कॅलसला परत कट करून आपण वेगवेगळ्या बॉटलमध्ये इनॉक्युलेट करू शकतो मल्टिप्लिकेशनसाठी. त्याला आपण सेकंडरी कल्चर म्हणतो. सो वेगवेगळ्या मेथडनी आपण मल्टिपल प्लांट बनवतो. पण प्लांट बनवल्यानंतर आपण डायरेक्टली प्लांटला आपण सॉइलमध्ये लावलं तर मरून जातील. जसं की फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे जो जन्मापासून एसी मध्ये वाढलाय, आणि त्याला जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही मेचं किंवा एप्रिलचं ऊन असेल, आणि तेव्हा जर तुम्ही त्याला उन्हाळ्यामध्ये जर मैदानामध्ये जर खेळायला जर नेलं, तर तो आजारी पडेल. सेम सिच्युएशन प्लांट सोबत सुद्धा होते. आता हे प्लांट जे आहे, तर ते मेंटेन कंडिशनला वाढले. त्यांना जर तुम्ही डायरेक्टली सॉइलमध्ये जर ट्रान्सफर केलं तर ते मरून जातील. म्हणून त्यांना काय करायचं, ग्रॅज्युअली टेम्परेचर चेंज करायचं, म्हणजे हळूहळू टेम्परेचर चेंज करायचं. आणि टेम्परेचर चेंज करण्यासाठी आपण काय करतो, तर त्याला काही दिवस लॅबच्या बाहेर ठेवतो थोड्या थोड्या वेळासाठी. त्याच्यानंतर त्याला शेडनेटमध्ये ट्रान्सफर करतो. न्यूट्रिएंट मीडियाऐवजी कोकोपीट टाकतो. त्याच्यानंतर हळूहळू त्याला कोकोपीट ऐवजी सॉईल टाकतो. कॉम्बिनेशन देतो, काही कोकोपीट काही सॉईल. त्याच्यानंतर त्याला सॉईलमध्ये प्लांटेशन करतो. शेडनेट ऐवजी त्याला सावलीमध्ये ठेवतो बाहेरच्या कंडिशनमध्ये. आणि नंतर आपण त्याला सॉईलमध्ये लावतो. सो या पूर्ण प्रोसेसला म्हटलं जातं हार्डनिंग. हार्डनिंग. ओके, म्हणजे त्याला त्या प्लांटला काय करायचं, आपल्याला हार्ड बनवायचं. आता हीच प्रोसेस आपण एका फ्लोचार्ट नुसार बघून घेऊ. बघा, इथे आपल्याला दिलंय. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय केलं, तर सिलेक्शन ऑफ एक्सप्लांट. त्यानंतर एक्सप्लांट मध्ये नंतर केलं आपण सरफेस स्टरलायझेशन. स्टरलायझेशनच्या वेगवेगळ्या मेथड. नंतर आपण त्याचा एक्सप्लांट हा न्यूट्रिएंट मीडियामध्ये टाकला, बघा इथे. सो इट इज द इनॉक्युलेशन. त्याच्यानंतर इनॉक्युलेशन झाल्यानंतर आपण एक तर रूटिंग तयार केलं, नंतर शूटिंग तयार केलं. सो इथे बघा, आपल्याला न्यूट्रिएंट मीडियामध्ये प्लांट ग्रो झालेलं दिसेल, ज्याच्यामध्ये शूट पण आहे, रूट पण आहे. इथे फक्त शूट दिसतात. आणि त्याच्यानंतर लास्टला आपण काय करतो, तर त्या प्लांटला लॅब कंडिशन टू नॅचरल कंडिशन से ग्रॅज्युअली टेम्परेचर कंडिशन चेंज करतो. सो त्याला म्हटलं आता हार्डनिंग. सो या 5 वेगवेगळ्या स्टेपमध्ये आपण पूर्ण टिश्यू कल्चर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोच करा. आता पुढचे काही पार्ट आपण युट्यूबवरती घेऊ. आणि हे युट्यूबवरती किंवा आपल्या बायोकिरण ॲपवरती दोन्हीकडे पण काही व्हिडिओ फ्रीमध्ये अवेलेबल असतील. तुम्ही बघा. तुम्हाला जर आवडले तर तुम्ही
बॅच सबस्क्राईब करू शकता. प्रत्येक बॅचसाठी नवीन नवीन ऑफर असतात, तर त्याही तुम्हाला मिळतील. पण सगळ्या स्टुडंटसाठी आपण प्रत्येक संडेला एक सीईटीची आणि एक नीटची टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट देणार आहोत. तर त्यासाठी सुद्धा ॲप डाउनलोड करा. तोपर्यंत नमस्कार, हॅपी लर्निंग.